आजपर्यंत तुम्ही अनैतिक संबंधामध्ये क्रूरपेक्षाही क्रूर मर्डर पाहिला असेल, पण असा मर्डर की जो ऐकून हृदयाचा थरकाप उडतोय, ज्यामध्ये प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट केला। मग विचार करा, तिच्या तोंडाच्या किती चिंधड्या उडाल्या असतील। नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। म्हैसूर जिल्ह्यातील भेरिया गावातील एका लॉजवर एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या आणि ट्रिगर दाबून स्फोट घडवला। सुरुवातीला मोबाईलचा स्फोट झाल्याचं सांगून प्रियकर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। हृदयाचा थरकाप उडवणारा हा खून नेमका कशा पद्धतीने केला आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीला इतक्या निर्दयपणाने त्यानं का मारलं, हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। 20 वर्षीय रक्षिता ही हंसूर तालुक्यातील गैरासन गावात राहत होती। तिचे मागील 2 ते 3 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। तिला एक लहान मुलगा देखील होता आणि ती नवऱ्यासोबत केरळमध्ये राहत होती। नवरा हा मोलमजुरी करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होता। मात्र याच रक्षिताचे तिच्या नातेवाईक असणारा सिद्धराजू याच्यासोबत लग्नाआधीपासून प्रेम संबंध होते। या प्रेमाला ती विसरू शकत नव्हती। ती नेहमी माहेरी आली की पहिले सिद्धराजूला भेटायला जायची। मात्र 3 दिवसांपूर्वी अशीच रक्षिता ती माहेरी आली आणि अचानक आई वडिलांना सांगितलं की तिची चुलत सासू म्हैसूरला आजारी पडले, तिला भेटायला चालले आणि तिचा मुलगा घरीच ठेवून ती सिद्धराजूला भेटायला गेली। लगेच सिद्धराजूने तिला भेटण्यासाठी फिल्डिंग लावली आणि भेरिया गावच्या लॉजिंगमध्ये हे दोघंही मुक्कामाला थांबले। मात्र याच लॉजच्या रूममध्ये या दोघात असा वाद झाला की त्यामध्ये सिद्धराजूची सटकली। त्याने आधीच तिला मारण्याचा कट रचला होता। कारण होतं, ती नेहमी तिला लग्नासाठी टॉर्चर करायची, त्यामुळे तो यासाठी वैतागून गेला होता। अखेर त्यानं तिला बेदम मारहाण करत तिच्या तोंडात जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या। खरं तर या कांड्या कशाच्या आहेत याबाबत तिला काहीच माहीत नव्हतं। विश्वासाने तिला वाटलं हा काहीतरी त्रास देण्यासाठी ठेवत असेल, पण त्याने तिच्या तोंडात जिलेटिनच्या कांड्या ठेवून हातात असणारा ट्रिगर दाबला